गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साक्षीवीट डेली न्यू डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सोमवार, 11 तारीख आहे आणि आज आमच्या देवळाची पूजा आहे माधववाडीची. तर आज सकाळपासूनच जरा गडबड चालू आहे पूजेसाठी. आणि तर आता लाईट पण गेलेली आहे. तर बघूया पुढचा दिवस आमचा कसा जातोय ते. लाईट तर गेली आहे पण इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. सगळे त्या काकीने पोहे केलेले आहेत तर आता सगळ्यांना नाश्ता वाढत आहे. अक्षता कुठे गेली ग? ही आमची अक्षता मॅडम भांडी घासते इथे. नाश्ता करते ना, ये मग. चला नाश्ता करून घेऊया. ऋत्वी टाटा कर बाबू, टाटा. इथे नाश्ता चालू आहे आमचा. वाजले 10:30 आणि आम्ही नाश्ता करतोय सगळे. केळीच्या पानांवरती आहे, पोहे बनवले आहेत. हे स्नॅप लवर्स, हे सगळे स्नॅप लवर स्नॅप काढतायत. पप्पा पप्पा त्याचा घर शोध पूर्ण झाला. 2 hours later. ते सगळे जेवायला बसताय. पिठी भात आहे, शेंग बटाट्याची भाजी आणि लोणचं आहे. या सगळ्यांनी जेवायला. ते माझे पप्पा आणि माझी बहीण पाया पडतायत पूजेच्या. तर मी अशी काही रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जस्ट आरती आणि झाली आमची, पायाने पडलो आहोत आणि आता आम्ही चाललोय फोटोशूटसाठी. रचित येतोय ना? हां ये लवकर. तर आम्ही आता आमच्या शेतात आलोय. कशी दिसते मी ते पण तुम्ही सांगा. तर आम्ही आता आमच्या शेतात आलोय फोटोशूटसाठी. तुम्हाला आमचं शेत दाखवते थांबा. हे बघा, हे इथे काय वालीची आणि शेती केलेली आहे. बोल 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 ना. आम्ही पोळीमध्ये राहतो. आमच्या पोळीमध्ये आज आमच्या जवळ सत्यनारायण पूजा आहे. त्याला महाप्रसाद पण आहे पूजेचा. आणि हे गावचे लोक आपली भजन करतात. आता भजनला बसले थोडी लोक जेवतात. आणि आता थोड्या वेळात दसऱ्याचं नाटक सुरू होणार. तर इथे माधववाडीचं भजन चालू झालेलं आहे, पूजा आधी झालेली आहे, पाठी महाप्रसाद चालू झालेला आहे. तर आपण भजन बघूया आता. आम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलोय. तर आता दशावतार नाटक स्टार्ट होणार आहे. थोड्या वेळातच मी तुम्हाला दाखवेन आमच्या इथलं दशावतार नाटक.
लाईटच गेली आमच्या दशावतारी नाटक स्टार्ट व्हायच्या आधी चौथ्यांदा लाईट जाते. दशावतार नाटक चालू व्हायच्या आधीच आमच्या इथे लाईट गेली आणि इथेच आम्ही दशावतार सारखे दिसायला लागलो. नाही बोलली आई रे बाबा, आम्ही गेलो ना, आम्ही घरी गेलेलो. नाही बोलली, ए नाही बोलली, नाही नाही येत आहे, नाही आम्ही बोल. हे न कमल पुष्प ताजा आणि टवटवीत तुला हवं व या विश्वजडी घडी तुझी प्रत्येक इच्छा आम्ही पंचवंडाने परिपूर्ण केलेली जाईल. बघा एवढंच ना, असं ताजा आणि टवटवीत कमल पुष्प तुझ्यासाठी मी आणून दे, हा माझा शब्द आहे. तो माझी भगिनी वेळोवेळी पांडवावर आलेला रिष्ट या गोपाल की भारतात भारतेश्वर झाल्यानंतर आपल्यासारखा पराक्रमी कोणी नाही. या पांडवांना पराक्रमाचा अहंकार झाला होता. तो अहंकार या नवनाट्यातून मला दूर करायचा होता. या नवनाट्यातून या पांडवांना जडलेला अहंकार दूर. 1 वाजला आहे आणि दहिकालाही संपला आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.